नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी डाळ खिचडी रेसिपी शेअर करणार आहे. ही खिचडी पटकन तयार होते आणि चवीला सुद्धा खूपच छान लागते. 4 टोमॅटो चिरून घेतले आहेत. 1 चिरलेला बटाटा, 2 चिरलेली गाजरे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1.5 इंच आले, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या, अर्धी वाटी शेंगदाणे हे साहित्य घेतले आहे. या खिचडीसाठी मी 3 प्रकारच्या डाळी घालणार आहे. पाव वाटी तूर डाळ, पाव वाटी मूग डाळ आणि पाव वाटी मसूर डाळ घेतली आहे. अर्धा किलो सोना मसुरी तांदूळ घेतले आहेत. या पातेल्यामध्ये या सगळ्या डाळी घालते. यामुळे मला कुकरमध्ये पाणी घालताना अंदाज यायला सोपे होईल. डाळ तांदळाचे प्रमाण हे 1 लहान पातेले भरून घेतले आहे. याच्या 2.5 पट पाणी आपण घालायचे आहे. हे डाळ तांदूळ एका मोठ्या पातेल्यात घालून त्यामध्ये पाणी घातले आहे. हे डाळ आणि तांदूळ आपण 10 ते 15 मिनिटे भिजवून ठेवूया. आता 10 मिनिटे पूर्ण झाली आहेत. गॅसवर कुकर ठेवला आहे. यामध्ये आपण थोडे तेल घालूया. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये 2 चमचे जिरे घालते. आता यामध्ये या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालते. लसणीच्या पाकळ्या घातल्या आहेत. आता चिरलेले आले घालते. आता आपण यामध्ये शेंगदाणे घालूया. 4 ते 5 कडीलिंबाची पाने घालूया. हे शेंगदाणे फोडणीमध्ये चांगले परतूया. आता ही फोडणी तयार आहे. यामध्ये आपण चिरलेल्या भाज्या घालूया. या भाज्या 2 मिनिटे फोडणीमध्ये चांगले परतूया. यामुळे याचा कच्चा वास निघून जाईल. शेंगदाण्याच्या आकाराचे हिंग पाण्यात भिजवून ठेवले होते. हे हिंगाचे पाणी यामध्ये घातले आहे. 3 ते 4 चमचे गोडा मसाला घातला आहे. तुमच्या घरी जो मसाला असेल तो तुम्ही यामध्ये घालू शकता. अर्धा चमचा हळद घातली आहे. यामध्ये मी 2.5 चमचे मीठ घालते. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पुन्हा एकदा या भाज्या चांगल्या परतते. डाळ तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता ते यामध्ये घालूया. एक मिनिटभर हे डाळ तांदूळ फोडणीमध्येच परतूया. आता हे डाळ तांदूळ मी चांगले परतून घेतले आहेत. यामध्ये आपण आता पाणी घालूया. जितके डाळ तांदळाचे प्रमाण असेल त्याच्या 2.5 पट पाणी आपण यामध्ये घालूया. यामध्ये तुम्ही थंड पाणी किंवा गरम पाणी सुद्धा घालू शकता. कुकरमध्ये पाणी घालून चांगले एकदा ढवळूया. यामुळे ही खिचडी बुडाला करपणार नाही. आज या खिचडीमध्ये मी हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. यामुळे तिखट पावडर घातली नाही आहे. जर तुम्हाला ही खिचडी आणखी तिखट हवी असेल तर चमचाभर तिखट घालू शकता. आता या कुकरला झाकण ठेवते. या कुकरच्या आपण 3 शिट्ट्या काढूया.
कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद केला. आता या कुकरची वाफ गेली आहे. आपण झाकण उघडूया. ही बघा, आपली डाळ खिचडी आता तयार आहे. आपण एकदा चांगले ढवळूया. आज या डाळ खिचडीसोबत मी फणसाचे पापड, साबुदाण्याचे सांडगे आणि काकडीचे लोणचे वाढले आहे. खिचडी सर्व करताना त्यावर तूप वाढा. ही पोटभरीची खिचडी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.